जियान स्पोर्ट महापोली संघ बॅटिंग करेल 4 षटकांची मॅच. आयुब शेख घेत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 3 सामने महापोली संघाने प्रथम बॅटिंग करताना जिंकले आणि 4थ्या मॅच मध्ये सुद्धा त्यांना बॅटिंग मिळाली. पहिल्या मॅच मध्ये 58 केल्या होत्या, दुसऱ्या मॅच मध्ये 61 आणि तिसऱ्या मॅच मध्ये 68. आणि बघा शेवटच्या मॅच मध्ये किती धावा करतील. प्रोपेटर किरण थळे यांना तुम्ही पाहतायत. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. त्याच्या नावाने ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. सुरेश म्हात्रे अर्थात बाळ्या मामा चषक 2024. सुंदर ट्रॉफी या स्पर्धेची आपल्या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळते. स्वागत कंट्रक्शन प्रेक्षक कक्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. स्वर्गीय कुंतीबाई परशुराम जोशी खेळाडू कक्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. स्वर्गीय द्वारकाबाई गोपीनाथ पाटील समालोचन कक्ष तुम्ही पाहतायत. दुसऱ्या बाजूला कासारवडली संघाने तिन्ही मॅच मध्ये प्रथम फिल्डिंग करताना मॅचेस जिंकलेले आहेत. तर आता मजा येईल या मॅच मध्ये. शेवटची मॅच आहे. सलामी जोडी आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला अरबाज पटेल, पापा सेगर होऊन सेकंड आणि अयुब येत आहेत पहिलं षटक घेऊन. टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच या खेळाडूची चर्चा राहिली आहे, ग्रामीण शहरी दोन्ही फॉर्मॅटमध्ये. सामन्याला सुरुवात होते बरोबर 3:02. 3:02 आहेत. शेवटची मॅच. पहिला चेंडू अपील स्ट्रॉंग होतं. फिल्डिंग थोडीशी खराब झाली होती शॉर्ट थर्ड मॅनला. लेग बाईटचा इशारा आलाय पंचांचा. लेग बाईटच्या स्वरूपात खात उघडला तर बघा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. नक्कीच ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर आहे. त्यामुळे पंचांनी नोट आउट घोषित केलंय. सिंगलने खात उघडला तर ते जियान स्पोर्ट महापोलीस संघ आपण पाहतोय. इजाज शेख फॅन टीम तुम्ही पाहतायत. सेकंडला पापा शेख येत आहेत. 4 षटकांची मॅच आहे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आजच्या रात्रीतली. चांगला चेंडू होता. शेखकडे व्हेरिएशन खूप चांगले. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर त्यांनी बादशाह इलेव्हन मात्र बडा संघाला 26 धावांवरती रोखलं होतं. दुसऱ्या मॅच मध्ये 28 वरती रोखलं होतं सारंग इलेव्हन बॉलिवूड टीमला. आणि या मॅच मध्ये सुद्धा ते फिल्डिंग करतायत. धावफलकावरती लागलेत अयुब गोलंदाजी मार्कवर. वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅट कदाचित ग्राउंडिंग झाली, त्यामुळे अयुबला माहिती आहे, त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारचं अपील केलं नाहीये. ॲक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी करत असताना अयुबला तुम्ही पाहतायत. याचमुळे आम्ही या खेळाडूची नेहमी चर्चा करत असतो. टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर चर्चा असते. तीन चेंडू फेकलेत. आता मात्र फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळतात. आउटफील्ड फास्ट आहे, मात्र क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. दोन धावा इथे मिळालेत. धावसंख्या 4 वरती पोहोचली. 4 चेंडू फेकले, 4 धावा खर्च केलेत अयुबने. आई चेंडू ब्लॉक होला होता, मात्र त्याला खोदून काढलाय लॉंगाच्या दिशेने. चांगली फिल्डिंग आहे तिथे. एकच रन्स मिळाले. धावसंख्या 5 वरती. त्या संघाने पहिल्या 3 मॅच मध्ये आपण पाहिलं 58, 61, 68. त्या संघाला शांत ठेवण्याचं काम अयुब करत असताना या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली. 5 चेंडू मध्ये 5च धावा अयुबने खर्च केलेत.
अयुब गोलंदाजी मार्कवर. इथे चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वर वेगाने आले. जजमेंट त्यांचं चांगलं आहे. फलंदाज बाद होईल. राजने एक सुंदर झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. 5 वरती पहिला धक्का. झियान स्पोर्ट महापोलीस संघाला. पापा बॅक टू द पॅव्हेलियन. हवाई 6 मिळतील. षटकार. उमेर आलेत बॅटिंग करण्यामध्ये. ते 9 सेकंडला आहेत. अरबाजच्या बॅटमधून षटकार आलाय. चांगली बॅटिंग या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अरबाजने केलेली आहे. नितीनचं स्वागत षटकाराने केलंय. सहाने धावसंख्या पुढे सकली ती 11 वरती पोहोचली. पहिल्या षटकात फक्त 5 होत्या. दुसऱ्या षटकाची सुरुवात षटकाराने केले. अरबाज पटेलने जबरदस्त बॅटिंग या स्पर्धेमध्ये आतापर्यंत केली. तो बरसू शकतो या मॅच मध्ये. चांगला चेंडू होता. काहीतरी कानमंत्र दिले अयुबने. षटकार लागल्यानंतर अयुब शॉट थर्डमॅन लावते. तिथून ते मिड ऑफला गेले. काहीतरी चर्चा नितीन सोबत थोडीशी केली. त्यानंतर हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची समाप्ती. इथे झेलची शक्यता आहे. रणनीती आखली तिथे अयुबने आणि त्यानंतर नितीनच्या खात्यामध्ये विकेट मिळाली आहे. फलंदाज अरबाज पटेल बॅक टू द पॅव्हेलियन. चला कासरवाडी संघ जास्त वेळ नकोय. अयुब शेख या मॅच मध्ये मास्टर माइंडचं काम ते करतायत. चेंडू ऑप्शनचा बाहेर होता. बाळा भोईर यांचा विचार आहे तो व्हाईट बॉल. धावसंख्या इकडे पुढे सरकली ती 12 वरती. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती भरपूर बाहेर आहे. नितीनने पहिल्या मॅच मध्ये 2 धावा दिल्या होत्या.
2 विकेट. दुसऱ्या मॅचमध्ये 4 धावा दिल्या होत्या, 1 विकेट. आणि या मॅचमध्ये सुद्धा आता कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू फक्त. 2 बॉल वाईड आले सलग. 11 नंतर 2 वाईड, 13 धावा. 13 धावा आपण कधी लागलेत. थोडासा दबाव दिसतोय. सेफ बॅटिंग करतायत स्ट्रायकेला. डावखुऱ्याचे फलंदाज, त्यामुळे गोलंदाज सुद्धा डावखुऱ्याचे आहेत. आयुष शेखर पण मध्ये चांगली फिल्डिंग, मास्टर माइंडचं काम ते या मॅच मध्ये करतात. नितीनला कमबॅक करावं लागेल. 2 बॉल वाईड आले, धावा झाले 13. हाय चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. सलग 3रा बॉल वाईड आलाय. थोडासा दबाव दिसतोय आता नितीनवरती. डावखुऱ्याचा फलंदाज ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावसंख्या 14 वरती पोहोचले. पुन्हा आयुब बघा फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत. तीन चेंडू सलग वाईट टाकलेत. धावसंख्या 14 वरती पोहोचली. अजय पाडे आणि बाळा भोईर यांना तुम्ही पंचाच्या भूमिकेत पाहतायत. इथे फटका चांगला आहे. मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली आहे. थ्रो फेकी सुद्धा चांगली आहे बघा डीप मधनं. एकच रन्स इथे मिळाले. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपल्या पाहायला मिळते. धावसंख्या 15 वरती पोहोचली. फटकाही चांगला होता, आता गॅप मध्ये खेळू शकले नाहीयेत. फिल्डिंग तिथे चांगली झाली डीप मध्ये. सेकंडला तर मात्र उमेरला धबे मारत. दुसरं षटक मार्गस्थ असताना 15 धावाच्या संघाने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा कुठल्या 68 4 षटकांमध्ये. तो संघ जियान स्पोर्ट महापोलीस संघ तुम्ही पाहतायत. नितीन गोलंदाजी मार्कवर. इथे झेलची शक्यता आहे. मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फलंदाज बाद होईल. नितीनच्या खात्यामध्ये अजून एक विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद. पंधरावरती 3रा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सर्वाधिक धावा या स्पर्धेचा आपण विचार केला 40+ संघाने 96 धावा कुठल्यात. संदीप पाटीलने वैयक्तिक 76 कुठल्या होत्या. नाबाद. आणि आता कॅप्टन आलेत मैदानाच्या आतमध्ये. आसिफ. आसिफ आलेत बॅटिंग करणे. आसिफने सुद्धा या स्पर्धेत चांगली बॅटिंग केली, मात्र बघायचंय ही मॅच महत्वाची आहे. आले आले आसिफने चेंडू उंच गेलाय. लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक आले. चूक होणार नाहीये. या मॅच मध्ये आसिफ शून्यावरती बाद झालेत. राजने एक सुंदर झेल टिपलाय. या मॅच मधला दुसरा झेल राजने टिपलाय. फलंदाज बाद होईल. नितीनने 3 विकेट घेतले त्या मॅच मध्ये. चांगला कमबॅक केलाय. आयुबने 5 रन्स खर्च केले होते, मात्र नितीनने धावा खर्च केल्या 10. मात्र विकेट त्याने घेतल्या या मॅच मध्ये 3. चला फिल्डिंग लगेच लावायची. प्रिन्स 11 कासरवली जास्त वेळ घेते आपण. बॅट्समनने लगेच मैदानाच्या बाहेर या. 2 षटकात फक्त 15 धावा झाल्यात. 4 विकेट गमावलेत. टीम हॅडल तुम्हाला पाहायला मिळतोय. चर्चा करत आयुब मास्टर माइंडचं काम या मॅच मध्ये करतायत. 3 वाईड आल्यानंतर ते शॉट थर्डमॅनला गेले, त्यानंतर विकेटही मिळाली. 2 षटकांसाठी 12 मिनिटं घेतले, लक्षात घ्या. प्रिन्स 11 कासारवडवली. थोडीशी घाई करा. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. भावेश आले 3रं षटक घेऊन. या स्पर्धेत भावेशला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालेला आहे. बॅट्समन सुद्धा आकाश आलेत आणि गोलंदाज भावेश. 2 षटकात 15. ठाणे विभागातील संघ तुम्ही पाहतायत. कासार वडवली
सातत्याने प्रिन्स 11 या नावाने हा संघ खेळत असतो. सुशांत मुकादम स्वतः पुरस्कार देते टीमचे. प्रिन्स 11 कासार वडवली. जे स्वतः खेळाडू सुद्धा आहेत, कॅप्टन सुद्धा आहेत, पुरस्कर्ते सुद्धा आहेत. खूप चांगला उल्लेख सुद्धा त्याने पहिल्या मॅच मध्ये सुद्धा केला होता. हार जीत हा क्रिकेटचा एक भाग असतो. पण सातत्याने हा संघ ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळत असतो. भावेश गोलंदाजी मार्कवर. भावेशचा चेंडू लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धाबांसाठी षटकार. षटकार आलाय तो फलंदाजा सैफच्या बॅटमधनं. धावसंख्या 21 वरती पोहोचले. 4 गडी गमावलेत जियान स्पोर्ट मापोली टीमने. धावा झालेल्या आहेत. कधी चेंडू हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल, लक्षात घ्या. भावेशचं स्वागत केलं षटकाराने. सैफच्या बॅटमधून षटकार आलाय. भावेश गोलंदाजी मार्गवर. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. पंचाने वाईट घोषित केलाय. आव्हान त्याच्यासोबत 1 रन्स मिळेल. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. ऍक्शन रिप्ले बघू शकाल तुम्ही. ऑस्ट्रमच्या भरपूर बाहेर आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल ती 22 वरती. आता दबाव असेल थोडासा भावेशवरती, कारण पहिल्या चेंडूची त्याला षटकार लागलाय. कमबॅक करावा लागेल. क्रिकेट असा खेळ आहे, तुम्ही दबावाखाली ज्यावेळी क्रिकेट खेळता चांगला खेळ होत नाहीये. इथे पंचांनी नो बॉल घोषित केलाय. तिथे फॉलो थ्रू मध्ये थोडीस 1+1 धावा मिळत. नो बॉल आहे. येणारा चेंडू फ्रीट असेल. धावसंख्या 24 वरती 4 विकेट. चांगला प्रयत्न होता आयुब साखरने. डायरेक्ट हिट झाला असं कदाचित फलंदाज बादही झाले असे. येणारा चेंडू आता फ्रीट असेल फलंदाज आकाशसाठी. 24 वरती 4 विकेट. येणारा चेंडू फ्रीट. एका बॉल मध्ये 9 रन्स खर्च केलेत ते गोलंदाज आपण पाहतोय भावेशने. या स्पर्धेमध्ये एका षटकात एका गोलंदाजाने 43 रन सुद्धा खर्च केलेले आहेत. भावेशने 1 बॉल मध्ये 9 खर्च केलेत. म्हणजे एका षटकात प्रसर 43. चला सामना सुरू करा. जास्त वेळ चाललाय थोडासा. हाय चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. भावेशवरती दबाव आहे या मॅच मध्ये. एका बॉल्स मध्ये 10 रन त्यांनी आतापर्यंत खर्च केलेत. कमबॅक करावा लागेल त्याला. धावसंख्या 25. धावा येत आहेत, कारण की जियान स्पोर्ट पोलीस संघ तुम्ही पाहिलात त्याने पहिल्या 3 मॅचेस प्रथम बॅटिंग करताना जिंकल्या. 4थ्या मॅच मध्ये ते प्रथम बॅटिंग करतायत. तुम्ही 50-55 झाल्या तर नक्कीच कठीण जाऊ शकतात प्रिन्स 11 कासार वडवलीला. 25 ऑलरेडी झालेले आहेत. एका बॉल मध्ये 10 आल्या. 2 षटकात फक्त 15 होत्या. फ्रीट कंटिन्यू असेल. भावेश इथे चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत, मात्र त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू जाईल. वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार.
आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज भावेशने. हेच तर क्रिकेट आहे, ज्या भावेशने या स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली होती त्यालाच टार्गेट केले. आकाशच्या बॅटमधून पहिला षटकार आलाय. चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं, हलकंसं अपील केलं होतं, मात्र डॉट बॉलची ते समाप्ती होईल. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन होती. चेंडूची गती कमी केली होती. पडल्यानंतर आपण पाहतोय चेंडू सरळ स्टेशनच्या हातामध्ये जातोय. हलकंसं अपील केलं होतं भावेशने. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 31 वरती. 4 विकेट गमावलेत. आजच्या रात्रीची शेवटची मॅच. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, मात्र पंचांचा इशारा काय ते पाहणं गरजेचं आहे आता. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. संख्या 37. 22 धावा आतापर्यंत भावेशने खर्च केल्यात 4 चेंडू मध्ये. धावसंख्या 37 वरती पोहोचली ती जियान स्पोर्ट महापोली संघाची. 22 रन्स 4 बॉल मध्ये खर्च केलेत. चला स्पीडअप करा. प्रिन्स 11 कासार वडोली आपण जास्त वेळ घेत आहे. नो बॉल सुद्धा एक तुम्हाला पाहायला मिळाला या षटकात. इथे फटका चांगला आहे. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. टाळ्याने स्वागत करत सर आपण पाहतो जियान स्पोर्ट महापोली टीमचे सर्व खेळाडू तुम्ही पाहतायत. 2 षटकात फक्त 15 धावा होत्या. एका षटकामध्ये पूर्णपणे समीकरण बदललंय. 5 बॉल मध्ये भावेशने धावा खर्च केल्या. 26 धावा झाल्यात. 41 41 धावा धापल करते आपण पाहतो. इथून फाईट करू शकतो जियान स्पोर्ट महापोली संघ. मुख्य फलंदाज लवकर बाद झाले, मात्र आकाश 4 चेंडू मध्ये 16 वरती बॅटिंग करतोय. इथे चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता होती, तिथे झेल ड्रॉप. 2 धावा इथे मिळालेत. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या ती 43 आणि 28 धावा भावेशने एका षटकामध्ये खर्च केल्यात. महागडे षटक या मॅच मधलं. टाइम सुद्धा मी चेक करतोय. 21 मिनिटं गेलेले आहेत. त्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कल मध्ये लावावं लागेल प्रिन्स 11 कासार वडवली टीमला. जास्त वेळ घेतलाय. अजूनही आपण पाहिजे 250 प्रेक्षक ही स्पर्धा एन्जॉय करते, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आकाशने जबरदस्त बॅटिंग केली. 5 चेंडूचा खेळ केलाय आणि महत्वाच्या मॅच मध्ये 18 रन्स केलेत. ज्यावेळी त्यांचे मुख्य फलंदाज बाद झाले. 2 षटकात फक्त 15 होत्या. भावेशने 28 खर्च केल्यात. प्रिन्स 11 कासार वडवली संघ 3 षटकांसाठी जवळजवळ प्रशासन 21 मिनिटं गेलेत. त्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू त्यांना आता 38 सर्कलच्या आतमध्ये लावावं लागेल. गोलंदाज गोपाल येत आहेत शेवटचं षटक घेऊन. गोपालला कमबॅक करावं. इथून गोपालने 7 ते 7 बघा आपल्या स्क्रीनवर बघू शकाल. अजय पाटील तुम्ही पंचांच्या भूमिकेत. गोपालने 6 ते 7 धावा खर्च केल्या तर पुन्हा कमबॅक करू शकतो या मॅच मध्ये. प्रिन्स 11 कासार वडवली मध्ये इथून 10-15 धावा आल्या तर आव्हान कठीण होऊ शकतं या मॅच मध्ये प्रिन्स 11 कासार वडवली टीमसाठी. मध्यरात्री हा सामना सुरू आहे, त्यामुळे धावा चेस करायला तुम्हाला कठीण जाऊ शकतात. तीन वाजून 25 मिनिट आलेत. एक धाव वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. आकाशने कॉल दिलाय आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण करतात. बघा जसं फटका खेळले साहेब तसं लगेचच कॉल दिला की 2 रन्स आपल्याला घ्यायचे आहेत आणि सहजरित्या 2 धावा घेतल्या. बघा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. धावसंख्या 45 त्यांना माहिती 1-1 रन्स महत्वाची या मॅच मध्ये.
काय बॅटिंग केली बघा संघ अडचणी असताना साहेब आणि आकाशने एक चांगली पार्टनरशिप केली आहे मॅच मध्ये प्रिन्स 11 कासारवडलीच्या विरुद्ध. 45 धावा दाखल करू लागल्यात. इथे फटका चांगला आहे. चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. 2 षटकात फक्त 15 रन्स होत्या आणि तिसऱ्या षटकात 28 आले आणि या षटकात सुद्धा 2 बॉल मध्ये आतापर्यंत 8 आलेत. धावसंख्या 50 कंप्लीट 51 धावा दाखल करू लागल्यात त्या जियान स्पोर्ट महापालिका टीमच्या. जबरदस्त बॅटिंग केली महापोली टीमने या मॅच मध्ये. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काय बॅटिंग केली आतापर्यंत. सेफच्या बॅट मध्ये सुद्धा षटकार आलाय. इथे मात्र फलंदाज क्लीन बोल्ड झाले. अखेर विकेट मिळाली आहे. 51 वरती लागणारा हा 5वा धक्का. तीन चेंडूचा खेळ बघा. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतो. क्लीन बोल्ड झालेत फलंदाज. बाबू आलेत बॅटिंग करण्यासाठी. 250 प्रेक्षक अजूनही स्पर्धा एन्जॉय करतायत. माननीय श्री सुरेश बाळामामा म्हात्रे चषक 2024 त्या प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. जबरदस्त बघा बॅटिंग केली. संघ अडचणीत होता त्यावेळी सैफ आणि आकाशने एक चांगली पार्टनरशिप केली आणि अडचणीत ज्यावेळी बॅटिंग करतो त्याच फलंदाजी चर्चा होते. 4 विकेट लवकर गेले होते. 15 वरती 4 विकेट गेले होते. 2 षटकामध्येच 4 विकेट गेले होते. आता धावा 51 आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोपाल चांगला चेंडू होता. स्लो पण चेंडू होता. आकाश सांगतात एक्झॅक्टली तू करतोयस काय. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. गोपालला माहिती इथून कमबॅक करू शकतो. 55 आत थांबवलं तर धावाची सही होऊ शकतात. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोपाल कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. गोपाल गोलंदाजी मार्कवर. इथे चेंडू उंच गेलाय. स्वतः गोलंदाज वेगाने धावतायत. इथे झेल ड्रॉप झालाय. फिल्डिंग खराब केली या मॅच मध्ये प्रिन्स 11 कासारवडवलीने. कॅचेस सुद्धा ड्रॉप केलेले आहेत. धावा झाल्यात 52. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. पण फॉलो थ्रू मध्ये झेल पकडणं इतकं सोपं नाहीये. चेंडूवर वेगाने धावत जाणं, झेल कन्वर्ट करणं. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 52 धावा झालेल्या आहेत. बघायचे आकाश ज्याने 5 चेंडू मध्ये 18 धावा या मॅच मध्ये केल्या. तो शेवट गोड करेल का या मॅचचा. काय टार्गेट सेट करेल इथे. जियान स्पोर्ट महापोली टीम. इजाज शेख यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत. लेगबाईच्या स्वरूपात 1 रन्स मिळाले. चांगला कमबॅक केलाय गोपालने. 90 रन्स खर्च केल्या. धावसंख्या आली त्या 53. 2 षटकात फक्त 15 धावा होत्या. मात्र भावेच्या षटकात तब्बल 28 धावा आल्या आणि धावा झाल्या 53. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे तो प्रिन्स 11 कासारवडली संघाला. महापोली संघ आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि प्रिन्स 11 कासारवडली संघ आपली सलामी जोडी लगेचच मैदानात दाखल करायची. या मॅच मध्ये 54 धावांचा पाठलाग करायचा आहे तो प्रिन्स 11 कासारवडली या टीमला. दुसऱ्या सदरामध्ये आपण पुन्हा एकदा जाणार आहोत प्रसादजी परबसर यांच्याकडे. तत्पूर्वी ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
होते, जिथे कासरवडवी संघाला गरज आहे ती 54 धाव्यांची. पहिला चेंडू फुल टॉस आहे, इनसाइड एज, मागे जातोय चेंडू, फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फुल टॉस चेंडू होता. इव्हन आपण बघितलं की जेव्हा मागच्या सामन्यामध्ये जेव्हा बॅटिंगला विश्वनाथ जाधव आला त्या ठिकाणी सुद्धा फुल टॉस चेंडू याच ठिकाणी टाकला होता आणि त्याच्यावर षटकार ठोकला होता तो विश्वनाथ जाधवने. पण इथे मात्र बॅटची एज घेऊन चेंडू मागे निघून गेला. फाईन लेग मध्ये थोडासा नाराज आहे, नॉस्टा गेला जात असताना आपण बघितलं अयूब, कारण एक मोठी संधी होती मोठा फटका मारण्याची, ती गमावली आहे. स्ट्राईक एंडला असेल तो आकाश. चेंडू फुल्ल लेंथ होता, ऑन ड्राईव्ह केलाय, मिड विकेटला क्षेत्र त्या ठिकाणी आहे, तिथे चेंडू कव्हर करते तोपर्यंत एक धाव. दोन्ही टीमचं जर कंपॅरिझन केलं तर पहिल्या 3 मॅचमध्ये ज्याप्रमाणे आपण बघितलं की फलंदाजी केली आहे, बॅटिंग करत असताना सामने जिंकलेत ते महापोलीस संघाने, तर गोलंदाजी करत असताना पहिल्या इनिंगमध्ये सामने ते जिंकलेत ते कासरवडवली संघाने. बघायचं दोघांचंही परडं समान आहे, सारखं आहे, पण इथे मात्र या सामन्यामध्ये कोण सामना जिंकणार. धावसंख्या 2. फुल टॉस हवेमध्ये चेंडू, मिस टाइम फटका, मिड ऑफला क्षेत्ररक्षक इथे कव्हर मध्ये जज करतोय, विकेट मोठी, फलंदाज बाद होतोय मोठा. आपण बघतोय अयूब बॅक टू डगआउट. This is a big wicket for a team Mahapoli and bowler also Wasim. फलंदाज बाद होतोय. बॉलिंग युनिट सुद्धा चांगलं आहे, अटॅक करत असताना आपण बघतोय की आपल्या गोलंदाजीतून विकेट्स काढतात. धावसंख्येची अंकी जरी ते धावफलकर 2. पहिला गडी बाद, पहिला गडी गारद. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज आपण बघतोय, तिसरा क्रमांकावर येतो तो प्रसाद. लक्ष आहे ते 54 धाव्यांचं. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये बघितलं, दुसऱ्या सत्रामध्ये अक्षरशः गोलंदाज दबाव टाकतात, प्रेशर टाकतात आणि तेच बघायला मिळत आहे. आतापर्यंत मागच्या 3 सामन्यात ज्याप्रमाणे खेळ केला आहे महापोली संघाने, पहिल्या सामन्यामध्ये ताडाळी संघाला पराभूत केलं, त्यानंतर नेक्स्ट मॅचमध्ये आपण बघितलं की मोगरपाडा संघासमोर त्यांनी 2 हात केले, तिथे मात्र त्यांना पराभूत केलं. आपण बघितलं की लास्ट मुमेंटला तो सामना जिंकला होता महापोली संघाने 2 धावेने. समोर एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये, त्याच्या समोर आपण बघतो की चेंडू निघून गेला, एक टप्पा घेऊन सरळ सीमारेषेच्या बाहेर. या षटकातला, या इनिंग मधला पहिला चौकार. हो, बघायचं उंच तर गेलाय, भरपूर लांब, दिसत नाहीये चेंडू, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, खूप दूरवर षटकार. आपण फ्लेक्स बघतोय एमडी शेट यांचा, तर एमडी शेटाच्या डायरेक्ट फ्लेक्सला जर हिट झाला तर 1100 रुपयाचा कॅश प्राइज आहे त्यांच्याकडून. आतापर्यंत 8वा दिवस आहे स्पर्धेचा, 8वी रात्र. आपण बघतो की अजूनपर्यंत कोणीच तो फटका मारलेला नाहीये. हे सर्व फ्लेक्स तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा बघायला मिळत आहेत, जे ऑलरेडी आपण बाउंड्री लाईनवर सेट केलेले आहेत. आणि 8व्या दिवसात अजूनपर्यंत कुठलाही फलंदाजीमध्ये तिथे फटका मारलेला नाहीये. समोर एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक तिथे होता, तिथे मध्ये झेल सुद्धा ड्रॉप झाल्या, रनआउटची संधी होती ती सुद्धा गमावलेली आहे. झेल सुटला तो प्रसादचा, प्रसादने षटकाराने खातं उघडलं, एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण बघतोय. धावसंख्या वैयक्तिक तो खेळतोय 11वर, संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 13वर. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. 18 चेंडू शिल्लक आहे, त्यांनी 41 धाव्यांची गरज आहे. मगाशी जो उल्लेख केला आपण बघतोय स्क्रीनवर, मदन दत्तू जाधव साहेब एमडी शेट यांचा बॅनरचा मगाशी आपण उल्लेख केला होता की या बॅनरचा जर फ्लेक्सला डायरेक्ट हिट झाला, अध्यक्ष आहेत ओम साई असोसिएशन आमने लोंडाड या संघटनेचे, आणि त्यांच्या जर फ्लेक्सला डायरेक्ट जाऊन जर हिट झाला तर 1100 रुपयाचा कॅश प्राईज हे पहिल्या दिवसापासून अनाऊन्स केलेलं आहे, पण अजूनपर्यंत कुठलाही फलंदाज त्या ठिकाणी फ्लेक्सला त्या हिट करू शकला नाहीये. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज सज्ज होईल. 18 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता आहे.
आमच्या कमिटीकडे जवळजवळ 11,000 रुपये जमा आहेत, पण अजूनपर्यंत तिथे मात्र हिट अँड विनसाठी ते पारितोषिक अजून कोणी पटकावलेलं नाहीये. बोलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 मध्ये स्वतः कॅप्टन होता आसिफ. स्ट्राईक एंडला आकाश नाही प्रसाद आहे. वेगवान चेंडू ड्राईव्ह केलाय, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे. लॉंग ऑफचा खेळाडू ऍक्शन मध्ये येतोय, तिथे चेंडू थांबवू शकत नाही. चांगला फटका ऑफर केलाय, सीमारेषे बाहेरच जाईल, चौकार. केलाय पलीकडे, रेलिंगच्या पलीकडे. हाताला चेंडू चाटून निघून गेला सीमारेषेच्या बाहेर बाउंड्रीसाठी. आणि पहिल्याच्या चेंडूवर आसिफच्या समोर चौकार वसूल केलाय तो स्ट्रायकिंग एंडला प्रसादने. प्रसादच्या पाठवून आतापर्यंत आपण बघतोय हा दुसरा चौकार आहे. आतापर्यंत तो एका षटकार 2 चौकार 1 सिंगलच्या मदतीने खेळतोय तो वैयक्तिक 15वर. चांगली बॅटिंग 4 चेंडूमध्ये. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 17वर. अयुब लवकर बाजारात, त्यामुळे जबाबदारी वाढली आहे बाकीच्या फलंदाजांची, बाकीच्या खेळाडूंची. आणि ते डिलिव्हर करत असताना प्रसाद आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडला. 37 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 17. परत आपण डिफरन्स जर बघितला तर 20 चेंडूचा 20 धावेंचा डिफरन्स आहे चेंडू आणि लक्षामध्ये, चेंडू आणि धावेमध्ये. तो डिफरन्स कमी करावा लागेल. आसिफ सज्ज होते पुन्हा त्या पुढचा चेंडू घेऊन. समोर आहे तो प्रसाद, समोर एक्झिक्यूट केला. वॉट अ शॉट, रबर स्टॅम्प शॉट. थंडगार वातावरण, उबदार फटका, षटकार. पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय अजय पाटील मुख्य पंच. स्ट्राईक एंडचे अंपायर आहेत ते बाळा भोईर. प्रसादच्या बॅटमधून अजून एक आपण बघतोय षटकार, दुसरा षटकार आलाय. 2 चौकार 2 षटकार वैयक्तिक खेळतो 21 वर. जबरदस्त बॅटिंग. अशाच बॅटिंगची गरज, अशाच फटकेबाजीची गरज आहे. आणि काय फटका होता मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, कॉमेंट्री बॉक्सच्या किंचितचा बाजूने चेंडू निघून गेलाय. 16 चेंडू 31 ची गरज. हो, अवे फ्रॉम द बॉडी होता, अवे फ्रॉम द बॉडी फटका एक्झिक्यूट केला डी पॉइंटला. चेंडूच्या खाली क्षेत्र तिथे जज करतोय. झेल मात्र तेवढा इझी नव्हता, थोडासा अवघड होता, पण प्रयत्न चांगले केले. 2 धावा कंप्लीट. थोडासा ऑर्थोडॉक्स फटका होता, टायमिंग झालं नाही. चेंडूची लिडिंग एज आपण बघितली, बॅटची घेतली, डी पॉइंटला चेंडू निघून गेला. झेलचा प्रयत्न खूप चांगला होता, पण 2 धावा मिळतात. धावसंख्या 23 वैयक्तिक आपण बघतोय ती फलंदाज प्रसादची. तर संघाची धावसंख्या आपण बघतो की क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली. 25 धावा धावफलकावर. 25 loss of 1 in second over. Still required 29 from the 15. हो, ऑन ड्राईव्ह केलाय. आपण बघतोय की चेंडू जातो मागे, विकेटवर जाऊन चेंडू लागलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह. हाताने अडवण्याचा प्रयत्न आसिफने निश्चितच केला या चेंडूवर, पण त्याच्यापासून थोडासा दूर राहिला हा चेंडू. खूपच लांब होता. एसटीवर जाऊन चेंडू आदळला. चेंडू डायवर्ट झाला थोडासा. तिथे संधी मिळते ती प्रसादला स्ट्राईक रोटेट करण्याची. स्ट्राईक चेंज झाली, धावसंख्येत भर झाली. धावसंख्या 26 अजूनही करायचे त्या 28 धावा 14 चेंडूमध्ये. म्हणजेच काय तर प्रत्येक चेंडूवर 2 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 28 धावा. स्ट्राईक एंडला असेल तो फलंदाज आकाश. ओ, मिस टाइम फटका. तिथे क्षेत्ररक्षक काय स्क्वेअरली मध्ये तिथे जज करतो आहे आणि जजमेंट चांगलं आहे. विकेट मिळाली ती कॅप्टनला आणि आकाश बॅक टू डगआउट. बघतो म्हणजेच आकाश, आणि त्यानंतर आपण बघतो की राज येतोय बॅटिंग करण्यासाठी.
चला गोलंदाज सज्ज होते पुन्हा आसिफ. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज आपण बघतो तो राज चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आलाय. आघाडीचे दोन्ही फलंदाज काहीच करू शकले नाही. तमूद परतले लवकर एक धाव करून. अवी फ्रॉम द बॉडी चांगला फटका बघायचा पॉइंटला तिथे क्षेत्ररक्षक जज करतो आहे. फिनिश झाला नाही फटका. बॅक टू बॅक विकेट फॉर कॅप्टन आसिफ. बॅटिंगसाठी सुद्धा आता कॅप्टन येतं ग्राउंडवर सुशांत मुकादम. 12 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावांची गरज आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या अंकित झाली ती 26 पण 3 फलंदाज त्यांनी गमावलेत. अयूब तंबूत परतला. आकाश तंबूत परतला. राज सुद्धा तंबूत परतला. ज्या बॅट्समनकडे आपण बघितलं की जास्त धावा आल्याच नाही. इव्हन आपण बघतो की अयूब आणि आकाश एक धावसंख्या अंकित करू शकले. राज भोपळ्यानं पुढचा तंबूत परतला. पण प्रसाद एका ठिकाणी आपण बघतो की खूप चांगला किल्ला लढवतोय. वैयक्तिक तो खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय की 2 षटकार 2 चौकारच्या मैदानी 24 वर. गुड बॅटिंग. स्ट्राईकिंगला प्रसादच असणार आहे. 12 चेंडू शिल्लक आहे. त्यांनी 28 ची गरज आहे. बॉलिंग मार्गावर गोलंदाज सज्ज होईल या तिसऱ्या षटकामध्ये. आकाशच्या समोर प्रसाद. चला मॅच स्पीडअप करा. रिदम असतो, मोमेंटम असतो, तो तुटा कामा नये. स्लोअर वन चेंडूचा समोर ड्राईव्ह केलाय. चांगला फटका ऑफर केलाय. 2 खेळांच्या मध्ये चेंडू जातो निघून. चेंडू तिथे कव्हर होईल तोपर्यंत 2 धावा इथे झालेत कंप्लीट या चेंडूवर. गुड रनिंग. रिले फिल्डिंग बघायला मिळते. चांगलं क्षेत्र बघायला मिळते. ऍक्शन बघूया आपण. हा चेंडू ओव्हरपिच होता. ड्राईव्ह केला. समोर एक्झिक्यूट केला. स्क्रीनच्या समोर हा फटका बघायला मिळाला. पण रिले फिल्डिंग. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. सेफ आहे. 2 धावा धावून इथे पूर्ण केले ते फलंदाज प्रसादने. धावसंख्या 28. 26-11. डीप स्क्वेअर मध्ये चेंडूला उडवलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जाईल निघून. व्हॉट अ शॉट. षटकार. तग धरून राहिलाय आणि ग्राउंडवर आपण बघतोय की काय बॅटिंग केली. वैयक्तिक 30 वर तो खेळतोय. 3 षटकार 2 चौकार 2 डबल आणि 2 सिंगल. वॉट नॉक. क्रिकेट विथ द टेम्परामेंट. संयम, चिकाटी, धैर्य आणि धाडस सुद्धा प्रसादच्या बॅटमधून. सॉलिड बॅटिंग केली ग्राउंडवर येत असताना आपण बघतो की 3ऱ्या क्रमांकावर उतरलाय विथ द रिस्पॉन्सिबिलिटी. क्रिकेटमधला दुसरा वर्ड आर. चला मॅच स्पीडअप करा. चेंडू आलेला आहे. षटकार आपण बघतोय तो प्रसादच्या बॅटमधून आलाय. त्यामुळे समीकरण जे उरले 10 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 20 धाव्यांची गरज आहे. मॅच बॉल यायची वाट बघू नका कारण बराच वेळ जातोय कारण चेंडू तिकडून येईपर्यंत आपण चेंडू आम्ही पोहोचवलाय ग्राउंडवर. त्यामुळे सामना सुरू करावा. जवळजवळ आता घड्यात 3:45 वाजले. थोड्याच वेळात आता मात्र पहाट सुद्धा होईल. घरी जाईपर्यंत दूधवाला येऊन कडी ठोकत असेल. प्रत्येकाच्या सामना सुरू करावा. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धाव्यांची गरज आहे. मॅच बॉल आला. आय थिंक कॉल दिलाय आमच्या व्हॉलिंटियर्सने. येस मॅच बॉल आलेला आहे. दहा चेंडूंनी 20 धावा.
स्लोअर वन चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन केलं. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा, 2 धावांचा प्रयत्न निश्चित असेल. बघायचंय प्रसाद स्ट्रायकिंग याला पोहोचणार का? पोचलाय. कॉन्फिडन्स खूप चांगला बघायला मिळतोय. बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये खूप चांगला ताळमेळ बघायला मिळतोय. कॅप्टन ग्राउंडच्या आतमध्ये आल्यानंतर अजून ताकद वाढली आहे ती प्रसादची. 2 धावात धावून इथे पूर्ण होतात त्या चेंडूवर. धावसंख्येत 36 धावा धावफलकावर. चेंडू शिल्लक आहेत ते 9 धावा करायचे ते 18. आतापर्यंत याच महापोली संघाने कुठल्याही संघाला धावसंख्येचा पाठलाग करू दिला नाहीये. इव्हन आपण एक क्लोज मॅच बघितली, मोगरपाडा संघाच्या विरुद्ध 2 धावांनी सामना इथे जिंकला होता महापोली संघाने. बघायचं इथे मात्र कशा प्रकारे धावसंख्येचा पाठलाग आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जो यशस्वीरित्या केलाय कासोडोली संघ. 9 चेंडूतून 18 धावा कशा प्रकारे करणार. शॉर्ट पिच चेंडू फ्रॉम द बॉडी, हवेमध्ये चेंडू पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. ट्रॅप होता या ठिकाणी. गुड लेंथ वरना चेंडू आपण बघितला की थोडासा बाउन्स झाला, त्याला चेस केलं, अप्परकटच्या माध्यमातून खेळायचं होतं आणि फलंदाज पॉईंट रिजन मध्ये जी मात्र सेट बॅट्समन होतोय बाद आपण बघतोय. प्रसाद बॅक टू डगआउट. लगेच पाठवायचे ग्राउंडवर, वेळ अजिबात घेऊ नका. बॅट्समन लगेच पाठवा. बॅटिंगसाठी आपण बघतो नवीन फलंदाज मोहित येतोय. 8 चेंडूंनी 18 धावांची आता आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. आतापर्यंत 18 मिनिटांचा वेळ घेतलाय तिसरं षटक टाकत असताना. आपण बफरची 2 मिनिटं पण सुद्धा त्यामध्ये दिलेली आहेत, त्यामुळे 18 मिनिटं घेतली आहे. त्यामुळे पुढच्या षटकामध्ये एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल महापोली संघाला. चला मॅच जरा स्पीडअप करा. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 18 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका. त्यामुळे अजून इथे मात्र काही नियम इथे अंमलात आणण्यात येतील आयोजकांच्या वतीने. गोलंदाज सज्ज होतोय आकाश. समोर एक्झिक्यूट केलाय. व्हॉट अ शॉट. थंडगार वातावरण आणि उबदार फटके. षटकार. अयूब, आकाश आणि जर आपण राजला सोडलं तर प्रत्येक बॅट्समन युनिट मात्र आपलं कमिटमेंट पूर्ण करतोय. पण आपण बघितलं की अजून सुशांतकडे स्ट्राईक मिळालंच नाही सुशांतला. पण मात्र प्रणीतच्या बॅटमन आपण बघतोय की मोहितच्या बॅटमन आपण बघतोय हा षटकार. गुड शॉट. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 12ची अजूनही गरज आहे. 7 चेंडूंनी 12 धावांची आवश्यकता. काय फटका ऑफर केला. लॉंग ऑफच्या मधून आपण बघितलं की चेंडू निघून गेला. चेंडू शिल्लक ते 7 करायचे आहेत अजूनही. 12 धावा सामना जिंकण्यासाठी अप्रतिम खेळ बघायला मिळतो दोन्ही संघांकडून. चला सामना सुरू करा. चला मॅच बॉल आलेला आहे. थँक्यू. प्रेक्षकाचा आभार इथे व्यक्त करू आम्ही. आमच्या व्हॉलंटियर्सचे सुद्धा आभार इथे व्यक्त करू, कारण त्यांना सामना बघायचा आहे. ज्याप्रमाणे बघतो की धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे ग्राउंडवर मैदानाच्या आतमध्ये करायच्या त्या 54 धावांचं लक्ष होतं. त्या ठिकाणी बघतोय धावसंख्या 42, 42. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावांची गरज आहे. मोहितने आलेल्याच आपल्या बॅटमध्ये त्यांनी सर्वांनाच मोहित केलंय अशी बॅटिंग बघायला मिळाली आहे. चांगला फटका ऑफर केला ओव्हर द बॉलर हेड. 7-12. ओ बघायचं चेंडू उंच तर गेलाय. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग मध्ये वेगाने चेंडूच्या खाली होते. थोडासा थांबला, पुन्हा एकदा पुढे सरसावला आणि तिथे मोमेंटम चुकलाय. मोमेंटम थोडासा चुकला. बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये चेंडू पूर्णपणे आपण बघितलं मिस टाइम फटका होता. क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी येऊन येत होता डीप स्क्वेअर लेग मधनं थोडासा थांबला, पुन्हा धावला आणि तो मोमेंट थोडासा शिफ्ट झाला. झेल कॅरीज करू शकला नाहीये त्या ठिकाणी आणि 2 धावा कंप्लीट. फलंदाज आपण बघतोय की फलंदाज मोहितच्या बॅटमधून 2 धावा
6 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावांची अजूनही गरज आहे. आणि आता मात्र एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावांची आवश्यकता आहे. सामना लगेच स्पीडअप करा. बरोबर 20 मिनिटं झाले 3 षटकांसाठी. त्यामुळे मॅच स्पीडअप करा, सुरू करा लवकरात लवकर. 6 चेंडू शिल्लक आणि 10 धावांची गरज. चला फिल्डिंग लावून घ्या महापोलीस संघ. आर्ग्युमेंट नकोय. नियम सर्वांसाठी सारखेच आहेत, त्यामुळे फिल्डिंग लगेच लावून घ्या, वेळ घेऊ नका. एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल, त्यामुळे 4च खेळाडू सर्व बाउंड्री लाईनवर असतील. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि सामना सुरू करा. आपण बफरची सुद्धा 2 मिनिटं दिली होती, त्यामध्ये आपण बघतो की 5 मिनिटं जास्त घेतलेली आहेत. सामना सुरू करा. 3 षटकांसाठी ऍक्च्युली 15च मिनिटं आहेत, पण आपण बफरची 2 मिनिटं 17 मिनिटं पण दिलेली असतात. त्या ठिकाणी आपण बघतो की तब्बल 20 मिनिटाचा वेळ गेला 3 षटकांसाठी. त्यामुळे एक खेळाडू निश्चितच घ्यावा लागेल सर्कलच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज होते निर्णायक षटकामध्ये बॉलिंग मार्कवर. अरहम पटेल. स्ट्राईक एंडला सुद्धा कॅप्टन सुशांत मुकादम, सिक्सर किंग म्हणून ओळख आहे खेळाडूची. तो सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू अरहमचा. हो, ऑन साइडला पूल केलाय, डीप स्क्वेअर मध्ये चेंडू एक्झिक्यूट केलाय. तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमधला तो सामना मला डोळ्यासमोर आहे. अंधुक प्रकाश पडला होता, फ्लड लाईट्स ऑन झाल्या होत्या. अमर क्रीडा मंडळ बाळकूम या संघाला मात्र 5 धावांची गरज होती शेवटच्या चेंडूवर, आणि तो गोल्डन 6 मारला होता याच सुशांत मुकादमने. त्यामुळे कॅप्टनकडे तो कॉन्फिडन्स आहे. कॅप्टन येतोय, कॉन्फिडन्स वाढवतोय. समोरचा फलंदाज मोहितचा, ज्या मोहितने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला, त्यानंतर त्याने 2 धावा अंकित केल्या. त्यामुळे तो चांगल्या टचमध्ये आहे, चांगल्या फॉर्ममध्ये आहे. चेंडू शिल्लक आहे ते 5 करायचे ते 9. स्ट्राईक एंडला मोहित. रिदममध्ये चुकतोय, पुन्हा मागे जावं लागतं ते अरहमला. अरहम पटेल सो ओव्हर द विकेट अटॅक करतोय पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने. स्ट्राईक एंडला मोहित. चेंडू दिशाहीन आहे, चेंडू भरपूर बाउन्स होतोय, भरपूर बाहेर निघतोय. वाईड बॉलचा सिग्नल पंचांनी केलाय. क्या बात आहे, काय शैली आहे ती म्हणजेच अजय पाटीलची. चेंडू भरपूर बाहेर बाहेर इन्व्हाइट करतात फलंदाजाला. गोलंदाज 5 चेंडू शिल्लक आहेत, 8 धावांची अजूनही गरज आहे. दबाव होता गोलंदाजावर बघायला मिळतोय. स्ट्राईक एंडला मोहित आल्यानंतर ज्या मोहितने षटकाराने खातं उघडलं होतं तोच मोहित स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. हो, चेंडू उंच गेलाय, का लांब गेलाय, किती दूर गेलाय, डायरेक्ट नेवाळी सीमारेषेबाहेर षटकार. व्हॉट अ शॉट. म्हणूनच मगाशी उल्लेख केला की षटकाराने खातं उघडल्याचा कॉन्फिडन्स चांगला बघायला मिळतोय. आणि सुशांत मुकादम सुद्धा तेच सांगायला जाईल, यू कॅन डू इट. तू करू शकतो, तुझ्याकडे ती क्षमता आहे, ती ताकद आहे, ते साहस आहे, ते धाडस आहे, तुझ्याकडे स्वतःवर आत्मविश्वास आहे, सेल्फ कॉन्फिडन्स आहे. आणि तो फटका त्या सेल्फ कॉन्फिडन्सच्या माध्यमातून फटकावत असताना काय फटका होता, काय टायमिंग होतं, काय कनेक्शन होतं. 4 चेंडूचा खेळ शिल्लक, 2 धावांची गरज. धावसंख्येचा पाठलाग करू शकतो हा विश्वास कासडोलीच्या फलंदाजांमध्ये बघायला मिळतोय. ओ, मिस टाइम फटका, झेल उडाला आहे. क्षेत्ररक्षक लॉंगन वर तिथे खाली जज करते चेंडूच्या खाली, आणि जजमेंट चांगलं आहे. झेल, फलंदाज बाद, बिग विकेट. जिथे 4 चेंडू 2 धावा करायच्या होता आणि ते मात्र षटकार मारून इथे मात्र सामना जिंकायचा होता, पण ते स्वप्न अपुरं राहिलं मोहितचं. पण बॅटिंग चांगली केली, सामन्यामध्ये संघाला आणलं असं मी म्हणेन. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे.
हळूहळू संख्या वाढते आमच्या व्ह्युअर्सची, ऑनलाईन प्रेक्षकांची. 250 अबव 276 प्रेक्षक सध्या लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेत आहेत या सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे चषक 2024चा. 3 चेंडू 2 धावा कंपल्सरी. स्ट्राईकला नवीन फलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच गोपाल. 3 चेंडू 2 धावा. हो, सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. तुषार मुकादमने ज्याप्रमाणे चेंडूचा उद्या उल्लेख केला, रनआउटची संधी नव्हतीच, सामना इथे जिंकलाय. सामना जिंकलाय ते 2 चेंडू शेष ठेवत असताना, बॅलन्स ठेवत असताना, आणि विजय घौडदौड जी होती महाबोली संघाची थांबवली आहे ती कासरवडली संघाने. सामना इथे जिंकत असताना पुढच्या फेरीमध्ये दिमागदार प्रवेश केलाय. अप्रतिम खेळ, अप्रतिम खेळ आपण बघतोय. म्हणजेच खास करून मी प्रसादचा उल्लेख करेन, त्यानंतर मी मोहितचा उल्लेख करेन. चांगली बॅटिंग केली मैदानावर आणि शिक्कामोर्तब केलं ते गोपालने. 3 चेंडू 2 धावा असताना 2 चेंडू शेष ठेवलेत आणि सामना ते जिंकलेला आहे तो कासरवडवली या संघाने. अभिनंदन या संघाचं. वळूया आपण लगेचच सामनावीरच्या पुरस्काराकडे. थँक्यू गणेश. आपण बोलूया. या आपण प्रसादला इन्व्हाइट करूया. प्रसादने यायचं आहे सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी. प्रसाद त्वरित व्यासपीठावर या. एक्सलंट बॅटिंग. एक ट्रॉफी आपण देत आहोत इथे मात्र सामनावीरचा पुरस्कार म्हणून त्याचा स्वीकार करायचा आहे. आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं टेलिकास्ट आपण